या खतांचा वापर तुम्ही गुलाब, मोगरा, जास्वंदच नाही तर सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडांसाठी केलात तर या कडक उन्हाळ्यात देखील आपली झाडे ही चांगली वाढून आपली बाग ही कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च झालेली तुम्हाला दिसून येईल. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये. आज आपण फुलांच्या झाडांना वाढीसाठी त्याचबरोबर भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची हे आपण पाहणार आहोतच. पण उन्हाळ्यामध्ये झाडांना खत देणे जेवढे महत्त्वाचे असते त्याहीपेक्षा झाडांना पाणी हे योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. तर आता उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी हे कधी व किती द्यायचे हे देखील आपण पाहणार आहोत. झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे, झाडांची काळजी कशी घ्यायची हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. फेब्रुवारीपासून म्हणजेच उन्हाळ्यामध्ये जास्वंद, मोगरा, अपराजिता म्हणजेच गोकर्ण, झेंडू यासारख्या फुलांच्या झाडांना भरपूर अशी ही फुले लागतात. मात्र या झाडांच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी यांना खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडांना पाणी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक आहे. कारण उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामुळे आपली ही झाडे ही लवकर सुकतात. त्यामुळे झाडांना कधीकधी तर दिवसातून 2 वेळा पाणी देणे हे आवश्यक असते. उन्हाळ्यामध्ये हे झाडांना पाणी देताना नेहमी हे संध्याकाळच्या वेळी द्यावे म्हणजे झाडांना त्याचा चांगला असा हा फायदा होतो. त्याचबरोबर झाडावरती हा पाण्याचा फवारा देखील करावा, त्यामुळे झाडातील पाण्यामध्ये हा ओलावा टिकून राहतो. त्याचबरोबर आपली झाडे देखील ही सुकणार नाहीत. आता उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामुळे आपली जी कुंडीतील माती आहे ती लवकर कोरडी होते. तर त्यासाठी तुम्ही जी सुकलेला पालापाचोळा असतो किंवा जी शेंगाची टरफले आहेत त्याचा देखील हा वापर करू शकता. जी टरफले किंवा सुकलेला पालापाचोळा असतो तो कुंडीतील माती वरच्या बाजूला तुम्ही पसरून टाकलात तर कुंडीतील जी माती आहे ती लवकर सुकणार नाही आणि मातीमध्ये हा ओलावा टिकून राहील आणि आपली जी झाडे आहेत ती उन्हाळ्यात देखील हिरवीगार आणि टवटवीत राहण्यासाठी ही मदत होईल. आता आपण झाडांना खत म्हणून घरातील ज्या वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे हे फाटलेले दूध आहे. फाटलेल्या दुधाचा खत म्हणून वापर करताना त्यातील जो जाडसर भाग आहे तो काढून घ्यायचा आणि जे पाणी शिल्लक उरते त्याचा आपल्याला खत म्हणून वापर करायचा आहे. कारण या पाण्यामध्ये जे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे याच्या वापराने आपली जी झाडे आहेत ती चांगली वाढतातच, पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात. झाडावरील जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची, हिरवीगार, तजेलदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो. मात्र याचा वापर करताना हा प्रमाणशीर करायचा म्हणजे त्याचा डायरेक्ट वापर न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा हा वापर करायचा आहे. नाहीतर आपल्या झाडांना नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते. म्हणजे जेवढे पाणी आहे त्याच्या 3 ते 4 पट हे साधे पाणी मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी या ठिकाणी ही जी वापरलेली चहा पावडर आहे त्याचा देखील हा वापर करणार आहे. वापरलेली चहा पावडर जेव्हा तुम्ही खत म्हणून झाडांना वापरता तेव्हा ती सगळ्यात आधी स्वच्छ धुवून सुकवून नंतरच त्याचा खत म्हणून हा वापर करायचा आहे. ही जी चहा पावडर आहे ती देखील झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण याच्या वापरामुळे झाडाची वाढ चांगली होतेच, पण चहा पावडरमध्ये जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपल्या झाडावरती भरपूर कळ्या फुले लागतातच, पण फुलांचा आकार मोठा होऊन फुलांचा रंग हा गडद होण्यासाठी ही चहा पावडर अतिशय उपयुक्त असे आहे. तुम्ही या ठिकाणी ताज्या चहा पावडरचा देखील हा वापर करू शकता. आपण आता अजून एका वस्तूचा खत म्हणून वापर करणार आहोत ते आपण पुढे पाहणार आहोतच, पण या सर्व वस्तूंचा खत म्हणून वापर झाडांना करण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती देखील अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची. त्यामुळे आपण दिलेली जी खते आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि ती झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली गेल्यामुळे आपल्या झाडांना त्याचा चांगला असा हा फायदा होतो. झाडांना कोरडी खते देताना झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही झाडाच्या आकारानुसार ही खते द्यायची आहेत. झाडांना आपण जे तिसरे खत देणार आहोत ते म्हणजे हे शेणखत आहे. शेणखत हे नेहमी जुने आणि कुजलेले असेच घ्यायचे म्हणजे झाडाला त्याचा चांगला फायदा होईल.
शेणखत हे एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका झाडाला 1.5 ते 2 मुठी वापरलेली जी चहा पावडर आहे ती 2 ते 3 चमचे ही मातीमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित ही मिक्स करून घ्यायची. जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खताचा देखील हा वापर करू शकता. त्यानंतर फाटलेल्या दुधापासून जे पाणी होते त्याचे जे हे खत आहे ते 1 ते 1.5 मग या प्रमाणामध्ये आपल्याला महिन्यातून अशा प्रकारे ही जर खते झाडांना दिली तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपली बाग ही कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च झालेली तुम्हाला दिसून येईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.